नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी परत एक गोष्ट घेऊन आलेलो आहे. मरण आले ठाई आणि चालत गेलो पायी. याचा साक्षात अर्थ मला एका खानदेशी कलाकाराच्या गोष्टीतून, त्याच्या रीलमधून मला बघायला भेटलं. आणि मरण आले ठाई चालत गेलो पायी याचा अर्थ मला त्याच्या गोष्टीतून कळालेला आहे. त्याची गोष्ट ही होती मित्रांनो, की एका झाडाच्या फांदीवर एक पोपट बसलेला असतो. खूप मजेत बसलेला असतो. तितक्यात यमदूताचा पहारा जात असतो आणि यमदूत त्या पोपटाकडे बघून हसतो जोरजोरात. त्या पोपटाकडे बघून हसतो. तितक्यात पोपटाला वाटतं की आता आपलं काही खरं नाही, काळाचा घडा आपला भरलेला आहे. तर आता आपण काय करू. तो बसलेला असतो आता नाराज. त्याला माहिती आहे काही क्षणात आपला मृत्यू होणार आहे. तितक्यात गरुड तिथून भरारी घेत, त्याचा मित्र असतो तो गरुड, तिथून भरारी घेत जात असतो. आणि तो गरुड त्याला म्हणतो, अरे मित्रा, एवढा कासावीस का बसलेला आहे, बिंदास राहा, काय जीवनात. तर पोपट बोलतो, अरे मी तर खूप आनंदी पक्षी आहे, तुला माहिती आहे, पण यमदूताचा पहारा गेला, आता माझे दिवस संपले मित्रा. आता मला काही क्षणात यमदूत घेऊन जाणार. तितक्यात गरुड बोलतो, अरे माझ्या मित्रा पोपटा, तू काळजी करू नको, तुला मी 7 समुद्रापार घेऊन जाईल. तुला 7 समुद्रापार घेऊन जाईल. तिथं एक गुफा आहे, त्या गुफेत मी तुला ठेवणार. तुला काहीच काळजी करायची गरज नाही, यमदूत तुझा काहीच करू शकत नाही. तितक्यात तो पोपटाला पाठीवर बसवतो आणि त्या 7 समुद्रापार त्याला घेऊन जातो. 7 समुद्रापार घेऊन जातो आणि तिथे त्या पोपटाला सोडून परत तो यमदूताकडे धाव घेतो गरुड. आणि तो गरुड यमदूताला म्हणतो, महाराज, तुम्ही माझ्या मित्राला, माझ्या सख्याला बघून का हसत होतात, आणि काय त्याचा गुन्हा, त्याला थोडं जगू दिलं असतं. तर यमदूत बोलतो, अरे गरुडा, तुला माहिती आहे का मी त्याच्याकडे बघून का हसत होतो, की हा पोपट याचं मरण तर 7 समुद्रापार त्या गुफेत आहे आणि तिथं त्याची मांजर वाट बघत आहे. त्याचं मरण तिथे, तर हा ह्या फांदीवरून बसून 7 समुद्रापार जाणार कसा, हे मी परिचित करत होतो आणि ते बघून मी त्याच्याकडे हसत होतो. तर गरुड हात जोडून त्या यमदूताची माफी मागतो, महाराज मला क्षमा करा, की त्या पोपटाला मीच माझ्या पाठीवर बसून 7 समुद्रापार सोडून आलो. त्याच्या मृत्यूचा कदाचित दोषी मीच आहे. मला आता कळालं, मरण आले ठाई आणि चालत गेलो पायी. याचा अर्थ मला आता कळाला महाराज, मला क्षमा असावी.